भुईरला आपण पाहणार आहोत. 5 ओव्हरची मॅच. पहिले 2 पॉवर प्ले असतील आणि उर्वरित 3 षटक तुम्हाला समांतर पाहायला मिळणार आहेत. सर्वांचं वेलकम करू. आज 5 स्टार 5 च्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील. जी काही पेंडिंग मॅच आहे आज ढवळेपाडा वर्सेस काकडवाळ संघाला देखील दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. कारण अगदी आपण पाहतोय आज या ठिकाणी अतिशय काटेकोरपणे आपल्याला प्रत्येक सामना वेळेसोबत या ठिकाणी खेळवला जाईल यात मात्र शंका नाही आहे. जय जिजाऊ संस्था जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीनं चालू असलेली नगरसेविक चषक 2026 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातील आजचा अंतिम दिवस 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाला सुरुवात होते. गेम ऑन. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. रेडी फर्स्ट बॉल. पहिला बॉल वाईचा आपण पाहतो. अंपायर सिग्नल वाईट बॉल. प्रशांत देसाई सर अगदी सकाळच्या सत्रामध्ये पक्षाच्या पंखाप्रमाणे हात बाहेर काढतात आणि अगदी जमिनी समांतर या ठिकाणी निर्णय देत असताना आपण पाहतोय. वाईट बॉल. अतिरिक्त दाबेने संघाच्या धावफलकामध्ये आपण पाहतो सुरुवात झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. आजचा अंतिम दिवस आणि आता आणखीन एक बॉल आउटसाइड द लेग स्टंप. या अगोदरचा आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि आता कदाचित आपण पाहतो दिशा बदलण्याचा प्रयत्न, टप्पा बदलण्याचा प्रयत्न व्हायचा आहे, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी खराब टाकलेले आहेत. सन्माननीय दिनेश दादा भोईर कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे ते कार्याध्यक्ष. त्यांच्या वतीनं देखील टीम ढोके संघाला सकाळच्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर आपण पाहतो ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर प्रत्येक संघाला शिस्त लागते आणि डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. पाऊशेठ बोराडे यांना खरं तर आपण पाहतोय मुख्य आयोजकांच्या भूमिकेत फार मोठी जिम्मेदारी आहे. आज कुठेतरी अगदी आपण पाहतो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण अनेक मॅचेस 5 स्टार 5 मध्ये काय शेड्यूल असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. शॉट ऑफ गुड लेंथ. अप्रतिम बॉल. दोन चेंडू वाईड आल्यानंतर वाहिदला लाईन सापडली आहे, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि अप्रतिम सेल त्या ठिकाणी. आउटस्टँडिंग सेल. ग्रेट कॅच. क्षेत्ररक्षक रजब होते. अगदी आपण पाहतो सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल त्यांनी कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. फक्त पहिला लागेल. टीम ढोके. आणि मग आतमध्ये येऊन हा झेल त्यांनी टिपलेला आहे, परंतु आपण चेक करू. कोणत्या प्रकारचा डाऊट नको. आमच्या ऑफिशियल विकी दादा शेला या ठिकाणी जॉईंट होतात. थोडाच वेळा जेपी जे पवार सर यांचं या ठिकाणी आगमन होईल. एक्झॅक्टली एक चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. बैठो मत. शाबाश. OUT फलंदाज पहा.
धावा धाव फलकावरती 6. शेवटचा अंतिम बॉल या षटकात स्टील 1 to go. चला जास्त बळ घेऊ नका कारण टाइम सेट हे लक्षात घ्या. हो चांगला स्ट्रोक खेचून मारलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. कबड्डी 12 आहेत. षटक क्रमांक संपन्न झाले. जर कदाचित ही सरासरी या ठिकाणी मेंटेन केली तर कुठेतरी 55-60 धावा वेदू जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत चौकार किंवा षटकारासाठी. ओके एक्झॅक्टली हे आपण चेक करू. प्रशांत वॉर रूम मध्ये ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीचे ऑफिशियल अपडेटर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कारण क्वालिटीचा विषय म्हटल्यानंतर आपण पाहतोय प्रथम नाव पुढे येईल ते मात्र ग्रामीण टेनिस cricket.in चं. ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड गौरवजी सावंत सर अँड ऑल टीम त्याचं विशेष कौतुक आपण करू. टप्पा एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे म्हणजे धावा मिळतील 6. ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी जो डिसिजन देण्यात आलेला आहे एक्झॅक्टली राईट. 6 धावा मिळतील आणि आता 12 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 मध्ये अरफाद आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला प्रदीप लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल अडबा बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक वैगन आले तोपर्यंत मिळतील 1 धाव मिळेल. खरं तर आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला होता तोपर्यंत 1 धाव घेण्यात आली. रुपेश भुईरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना त्याच कारणास्तव कदाचित आता त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण चौकार षटकाराला गवसणी घालणं फार गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जय हनुमान ढोकी टीम देखील या मॅचमध्ये करेल आणि तसाच मनसुबा सध्या तरी रुपेश भुईरचा. ओ गतीमध्ये मिश्रण जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळालं. गोलंदाज अरफाद चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर आलाय. कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि आउट स्विंग होत असताना सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तोपर्यंत डॉट बॉल. आणखीन एक त्याच पद्धतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न संभ्रमात टाकलंय. खरं तर फलंदाजाच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम आता गोलंदाज अरफात करतायत या मॅचमध्ये. भाईजान स्टार संघ अगदी आपण पाहतो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये हा संघ चॅम्पियन देखील ठरला होता आणि तो संघ सध्या पहिल्या मॅचमध्ये खेळतोय. ढोके संघाच्या अगेन्स्ट टॅप करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला पण पाहतोय. शॉर्ट कव्हरला 1 धाव मिळेल. संघाची धाबत संख्या फलकावरती 1 ने पुढे जाईल. 14 धावा 14 रन्स. अरफात आपण पाहतो पहिले षटक वाईडने हाताळलं. 12 धावा त्यांनी खर्च केला परंतु ती सरासरी कुठेतरी मेंटेन केली असती तर 55-60 धावा हे आपल्याला या पहिल्या सत्रात पहिल्या डाबात पाहायला मिळाल्या असत्या. परंतु या धावसंख्येवरती आता रोख लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोलंदाज अरफातचा या ठिकाणी वापर करण्यात आला. हो चांगला स्ट्रोक गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. बॉल चालला सरळ अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला बीट करत मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान
ढोके संघाला. या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करा, कारण चालू सामन्यातून जो संघ विजेता होईल तो संघ भिनारपाडा संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळणार आहे. लक्षात असू द्या. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. सेकंडचा कॉल फेकी सुरेख ऑन दी स्टंप ॲक्युरेट होती, परंतु अगदी आपण पाहिलं तर थोडासा वेळ झाला आणि आता संघाची धाबा संख्या 2 ने पुढे जाईल. 2 धाबा कंप्लीट होत आहेत आणि संघ जाऊन पोहोचला जय हनुमान ढोके. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-20 वरती. आगमन झालंय जेपी पॅनलचे सर्वे सर्वा जय जिजाऊ संस्था आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीनं त्यांचे सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग जेपी. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न नुकताच झालेला आहे. चांगली गोलंदाजी अरफातने केली आहे. अवघ्या 8 धावा त्यांनी खर्च केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कंजूस गोलंदाजी अरफातची आपण पाहिली आहे. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. निसार बाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संगीत क्षेत्रावरती त्यांचं नितांत प्रेम आहे, परंतु तितकंच प्रेम त्यांचं क्रीडा क्षेत्रावरती देखील आहे. आमचे अत्यंत जवळचे आहे मित्र. पोलीस मित्र म्हटल्यानंतर सगळ्यांचे जवळचेच असतात. असे महाराष्ट्र पोलीस. ऑन साइडला बॉल डीप मध्ये चाललाय. एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. 21. गोलंदाज जब्बार. फिरकीचं आक्रमण सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर राऊंड विकेटने लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला प्रदीप. सध्या त्याची बॅट शांत आहे. हात खुले करू दिले जात नाही आहेत बॅटर्सला गोलंदाजांकडून. खरं तर आपण पाहतोय प्रतिम गोलंदाजी आहे. सध्या तरी प्रभावशाली कामगिरी आहे या मॅच मध्ये. पहिल्या डावात ती भाईजान स्टार 11 या संघाची. गोलंदाज जब्बार. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस. आणखीन एक बॉल डॉट ब्लाइंक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. धाबस संख्या धावफलकामध्ये पूर्णपणे थांबली आहे. मी तर म्हणेन सकाळचा आपण पाहतो डू फॅक्टर आणि कुठेतरी त्याचा ॲडव्हान्टेज गोलंदाजांना बळत असताना. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे सकाळी आपण पाहिली तर, आणि आता सध्या तरी ते चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. हो यावेळेस ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोचले जब्बार आणि आता एकच धाव मिळणार आहे. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 22 धावा. 22. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 5 षटकांची ही मॅच. यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा हा संघ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करा, कारण नेक्स्ट मॅच विनर वर्सेस शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा या 2 टीम मध्ये होणार आहे. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी फेकी करण्यात आली आहे. एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे चालली आहे. अगदी आपण पाहतोय थेंबे थेंबे तळे साचे. खरं तर धाबा सिंगल डबल म्हटल्यानंतर ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि कुठेतरी ती युटिलाइज करत असताना आपण पाहतोय. हे सध्या तरी 2 फलंदाज शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जब्बार अद्यापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 3 धावा खर्च केलेले आहेत. संघाची धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 23
23. फुल टॉस बॉल ऑन साइडला आणखीन एक ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यात आले, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. चांगली फिल्डिंग होती. टाळ्या वाजतायत. खरं तर कौतुकास्पद कामगिरी सध्या तरी भाईजान स्टार 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः बेतरमणे खेळाच्या पहिल्या सत्रात जे हनुमान ढोके संघाला जखडलंय ते गोलंदाजाने. शेवटचा बॉल ऑन साइडला रुपेश भोईर. थांबायचं नाव घेणार नाहीये. एका बाजूने रुपेश भोईरचा एअर स्ट्राईक चालू आहे. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक खणखणीत दर्जेदार षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाले धमाकेदार. खरं तर पहिले षटक वाहिदने हाताळलं. त्याच्या शेवटच्या बॉलवरती रुपेश भोईरने असंच आक्रमण केलं आणि आता जब्बार कोहारीवरती देखील असंच आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. संघाची धावत संख्या 6 ने फ्लाय होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 30 धाबा धाव फलकावरती आहेत. सध्या 10ची सरासरी आहे. ग्राफ जर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये थोडासा उंच पाहायला मिळाला होता, तिथे 12ची सरासरी होती. आणि त्यानंतर आपण पाहतो खालोखाल अगदी आपण पाहिलं तर ग्राफ एज चाललेला आहे तो बॅटिंग करत असताना टीमचे हनुमान ढोके संघाचा. परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये या मॅचमध्ये चांगली धावत संख्या उभी करावी लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज अरफाद त्याच्यावरती मात्र विश्वास दाखवलाय. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, तोपर्यंत मिळते एक सिंगल. प्रदीपची बॅट शांत आहे. अगदी रुपेशचा बल्ला मध्ये बोलतोय म्हणून त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सध्या अरफाद चांगली गोलंदाजी करतात. अप्पू या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. याच क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलेली आहे. म्हणून 2 षटकांचा स्पेल भाईजान स्टार 11 संघाच्या वतीनं त्याच्या खांद्यावरती देण्यात आलेला आहे. फुल टॉस बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल रुपेशला बी दुसरी धाव, परंतु थ्रो या ठिकाणी ॲक्युरेट पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव थांबवलं प्रदीपने. शांत कळे स्लो स्टडी हे सगळीकडे तुम्ही पाहताय. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने ही धावत संख्या देखील हळूहळू पुढे चालली आहे. फुल टॉस बॉल फुल टोल या ठिकाणी वसूल केला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईद होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. इट्स मॅक्सिमम. पॉवरफुल षटकार. मस्कर यांच्याच नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026 पहिलं पर्व आहे. अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. क्रीडांगणामध्ये आपण पाहतो प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. स्टँड आहेत जे हनुमान मित्र मंडळ एरंदाड स्टँड, उजव्या बाजूला आर्की ग्रुप वालिवली स्टँड आणि जय जिजाऊ संस्था ज्या संस्थेच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलंय त्यांचं एक स्टँड तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंदाड बदलापूर यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान जगदीश दादा बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नरेश दादा गाडे असतील. अजित थोरवे बिग बॉस ऑन साइडला आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. जितकी आक्रमकता तितका संयम देखील या 2 खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतोय. परेश भोईर स्वस्तामध्ये बाद झाले. खाता न उघडता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि त्यानंतर काय जबाबदारी घेतली आहे या 2 खेळाडूंनी. अंपायर सिग्नल बीमर
क्षेत्ररक्षक अरफात चेंडूला कॅरी करतात, परंतु अंपायर नो बॉल या ठिकाणी देण्यात आला अंपायरच्या वतीनं. बॅटर सेफ असेल, जरी झेल या ठिकाणी पकडला असेल तरी मात्र तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे, कारण नो बॉल आणि त्यावरती मिळते एक सिंगल. 1+1. चांगला स्ट्रोक, फ्रीचा बॉल. हा देखील चेंडू हातामध्ये जाऊन विसावला होता, परंतु बाल बचावले गेलेत. खरं तर दैव बलवंतर म्हणावा लागेल. फ्रीडच्या बॉलवरती रुपेश या ठिकाणी एक धाव कंप्लीट करू शकलेत आणि आता संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1-44. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक आणि आता गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती फईम. अंतिम स्लॉगवर आणि डेट ओव्हरचं षटक आपण पाहणार आहोत. धाबाधाव फलकावरती 44-44. 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 12 होत्या, तिथे 12ची सरासरी आपण पाहिली. त्यानंतर 8 आल्या, तिथे 10ची सरासरी आपण पाहिली. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 10 आल्या, म्हणजे 3 षटकापर्यंत 10ची सरासरी पाहिली आहे. आणि आता चौथ्या षटकात तब्बल 11ची सरासरी 44 धावा ह्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. करंट रन रेट सध्या तरी बॅटिंग करत असताना जयनुमान ढोके टीमचं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक, अभि नाही तो कभी नाही. आता मात्र हे असं षटक सध्या पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात पहिला बॉल, रुपेश भोईर स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, वाईड इज लॉंग ऑन, काउ कॉर्नरला बीट करत बॉल चालला सीमा पार. इट्स आउट टॉप द पार्क, लॉंग वे, बिग वे षटकार. अप्रतिम स्ट्रोक रुपेशचा पाहायला मिळाला. तब्बल तिसरा षटकार या इनिंग मधील, तोही रुपेश भोईरच्या नावावरती. या संघाची धाबा संख्या फलकावरती 50 कंप्लीट होती सांघिक. आणि आता अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. मी सुरुवातीला सांगितलं, पहिली षटकामध्ये जी धावत संख्या आहे ती सरासरी कुठेतरी मेंटेन केलेला तर 55-60 ही धावत संख्या उभी राहू शकते. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी आपण पाहतो ही डोकेदुखी ठरणारी धावत संख्या ही प्रत्येक संघासाठी या, कारण एक चांगलं टार्गेट, एक फायटिंग टोटल सध्या बनवण्याच्या उद्देशाने रुपेश भोईर मैदानाच्या आत प्रयत्न करतायत. गोलंदाज फईम त्याचं भव्य स्वागत केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतो लेट कट बॉल, अगदी आपण पाहतो गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय धन 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 करत. अखेर शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज केले, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय ताकदीचा प्रचंड वापर, त्यानंतर आता नजाकत. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्ती ही केव्हाही श्रेष्ठ असते. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टी ड्राईव्ह, वाईड स्लॉग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. 1 मिळेल. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. एकंदरीत 55 धाबा धाव फलकावरती आहेत. कुठेतरी आमचं प्रेडिक्शन अगदी ॲक्युरेट पाहायला मिळालं पहिल्या षटकानंतर, आणि या धाबा बनवू शकतील. आणि हो, आता जवळजवळ 55 ते 60 च्या आसपास
या मॅच मध्ये जाण्याचा प्रयत्न जर्मन ढोकी टीमचा अंपायर सिग्नल बाईट बॉल या अंजित तोरवे वेलकम बिग बॉस. दस कदम सुरुवातीला 2 चेंडू मध्ये पाहायला मिळाला. ओ दी विकेट ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रयत्न फुलातून पाहायला मिळाले परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क. आणखीन एक खणखणीत दर्जेदार षटकार. वरती करत राहता शेवटच्या अंतिम 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर सरासरी प्रचंड वेगाने वाढली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये अरफादने 14 धावा खर्च केल्या आणि आता 5व्या षटकात आपण पाहतो गोलंदाज फहीम त्याने देखील जवळ आपण पाहिलं तर एकंदरीत 18 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत अवघ्या 4 बॉलमध्ये. शेवटचे अंतिम 2 बॉल टार्गेट थोडंसं मोठं या ठिकाणी होत चाललेले. 62 धावा 60+. आता धावा संख्या पुढे चालली आहे. सुरुवातीला शांत खेळ संयम. हो चांगला स्ट्रोक. आणखीन एक प्रदीप भोईर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा देण्यात आली आहे. लॉंग ऑफला फलंदाज होईल. धक्का आणखीन एक लागेल जर्मन ढोकी टीमला. 62 ला 2 बाद. अंतिम बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. सध्या फेस करण्यासाठी न्यू बॅटर आले. प्रदीप भोईर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आत जयेश. धाबस संख्या धावफलकामध्ये 62. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल जयेश भोईर सध्या मैदानावरती आहेत. समोर गोलंदाज फहीम. स्टील 1 टू गो. पिनारपाडा संघ देखील या ठिकाणी दाखल झाला. हो चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिसरी धाव देखील लेझी थ्रो. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूची फेकाफेक होते. 1 कंप्लीट झाली. 2 कंप्लीट 3 कंप्लीट आणि चौथीचा प्रयत्न जरूर चालवला होता आणि या चौथ्या धावेसाठी फलंदाज रन आउट बाद होतील. संघाची धावत संख्या पुढे जाईल. 3 ने 65 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या गेलेत आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणारी टीम भाईजान स्टार 11 बदलापूर टीमला या मॅच मध्ये. थँक्यू. खेळाचं पहिलं सत्र आपण बॉलिंग समरीवरती जर विक्रमजी शेलार नजर टाकली तर सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये दोन्ही पॉवर प्ले मध्ये 20 धावा होत्या. 3 षटकामध्ये उर्वरित 15ची सरासरी मेंटेन करण्यात आली. 45 धावा तिथे बनवल्या जर्मन ढोकी टीमने आणि 65 धावांचं एक मोठं टार्गेट 66 धावांचं एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. आपण या धावा कशा पद्धतीने चेस होतील की या धावा डिफेन्स होतील हे ऐकवण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये मी तुर्तास थांबतो. मी देतो आमच्या वाडीला विश्रांती आणि आता कॉमेंट बॉक्समध्ये आपण ऐकूया द्वितीय सत्रासाठी आमंत्रित करूया बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष मिस्टर राहुलजी चव्हाण सरांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापनी इंदबी स्वराज्य आपल्या आज श्वरानलेली इतिहास गाता असे जाणता राजा ताज जणी झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमाळाचा बुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक जगन्नाथ क्रीडा संकुलावरती समालोचनाला सुरुवात करतोय. ठीक. या सर्वांना सन्माननीय मोहनदादा मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी या बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आणि एक उत्कृष्ट निवेदक वांगणीचे शिळगावचे सन्माननीय दत्तात्रय बनवटे मामा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आपण या मंचावरती आपली हार्दिक मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज एरंजाळकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आम्ही हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय जय जिजाऊ संस्था व ग्रामस्थ मंडळ एरंजाळ आयोजित नगरसेविका चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल आणि अंतिम दिवसामध्ये तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर आपण पाहतोय 23 जानेवारी. खरं तर 23 जानेवारी म्हटलं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि जयंतीनिमित्त सर्वांनाच विनम्र अभिवादन. खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं मराठी माणसाला ताठ मानाने जगायला शिकवलं असं व्यक्तिमत्वाची आज जयंती आहे. आणि खरं तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये फायनलचा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम दिवस आज मेगा फायनल. पहिलीच पाच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संयुक्त विद्यमानाने तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक्स्ट्रा हाफमधून हा पहिल्या फेरीतील सामना तुम्ही पाहताय. दोन अगरबत्ती पेटून आणजा. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय बदलापूरती भाईजान स्टार 11 बदलापूर गाव. तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ बदलापूरती खेळतोय जर्मन ढोके. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामना भरपूर चांगला रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण आज देखील तुम्ही पाहताय टॉस इथे जिंकला टीम भाईजान स्टार 11 या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं टीम जर्मन ढोके संघाला बॅटिंगसाठी आणि जे हवं होतं ते मिळालं टीम ढोके संघाला. कारण आपण पाहतोय ढोके असेल दापिवली असेल हे संघ जेव्हा जेव्हा बॅटिंग टॉस जिंकतात तेव्हा बॅटिंगच करण्याचा निर्णय घेतात आणि ते चित्र आज आपण पाहिले. त्यामुळे पहिल्या 5 ओव्हरमध्ये 65 बनल्यात आणि आता 66 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी रमीज कोहारीच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती निसार शेख ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रमीज कोहारीच्या साथीनं निसार शेख. तर बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 चा खेळ जयेश. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला खेळाडू उपस्थित मिळेल ते एक चिके सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. धावफलकावरती एक धाव जोडली जाते. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर एक धाव फलकावरती जोडली गेली. दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला क्रिकेट नेहमीच दोन्ही संघांनी खेळलाय आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय खरं तर सकाळच्या सत्रामध्ये दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ दाखल झाले. त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायला हवं. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आपण पाहतोय. मग डोके म्हटलं की आमचे कार्याध्यक्ष साहेब दिनेशजी रमेश भोईर साहेब असतील आणि त्यांचा संघ आज मैदानावरती खेळतोय. इनॅक्शनमध्ये आहेत. क्या बात आहे. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका राहिली आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि नेहमीच दिनेशजी भोईर असतील त्यासोबत आपण पाहतोय सर्व आमची कमिटी असोसिएशन असेल शिस्त लावण्याचं काम करत असतात आणि आज देखील ते चित्र तुम्ही पाहताय. लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पंच सहमत नव्हते. कोणत्याही प्रकारचा पंचांचा खरं तर इशारा आला नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल. मैदानावरती खरं तर तुम्ही पाहताय कुळगावचा जगत सरकार हे नाव ज्याला देण्यात आले. महाराष्ट्र पोलीस निसरबाई शेख
मैदानावरती दाखल झाला आहे. या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहतोय आतापर्यंत 66 धावांचं, परंतु जोपर्यंत भाईजान मैदानावरती उभा आहे ना, कधी या टार्गेट चेस करण्याची ताकद तो ठेवतोय. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय ज्याने नुकताच स्पर्धा झाली खरबीच्या मैदानावरती 12 बॉल 47 धावांची गरज असताना त्या धाबा चेस केल्या. तोच मैदानावरती रमेश कोहारी दाखल झाला. बालिकावीराचा किताब त्याला जिंकला आणि आता या स्पर्धेमध्ये देखील तसाच खेळ पाहायला हवा. त्यामुळे आपण पाहतो ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे सामने रंगतात. आणि आज देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश भोईरला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल तर पुढच्या बॉलवरती डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे तुम्हाला पार मिळतील. आणि आता या मॅचमध्ये चांगली सुरुवात झाली टीम जयरामन डोके संघाच्या माध्यमातून. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती आता क्षेत्ररक्षणाची विभरचना आता चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. डोकेदुखी वाढली टीम डोके संघाची, कारण प्रत्येक बॉलवरती आता जशी स्ट्राईक रोटेट होईल ना, तसं क्षेत्ररक्षण देखील विखुरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा प्रकार बॉल इनफिल्डच्या वरनं घेतलाय, फटका चांगला आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पाठमोरा रुपेश पोहोचतील, बॉलला तो फेक करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबे ते मिळतील. भरधाव वेगड 2 धाबा एक पडल्या जात आहेत. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 3 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट तुम्हाला आता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, कारण भाईजानला माहिती आहे सिंगल डबलने जर धावफलक पुढे नेला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धाबा आपण चेस करू शकतो. याच अनुषंगाने आता सिंगल डबल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आणि या 2 धाबा ते मिळतात. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, खरं तर चांगला क्षेत्ररक्षक रुपेश भोईरचं तुम्ही पाहिलं या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपडा देखील सज्ज आहे. विजय बनवण्याची आर्मी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये काय खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. गॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता. आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणतो ना, भाईजान जास्तीत जास्त आऊट कसे होतात तर धावचीच्या स्वरूपात, तेच चित्र तुम्ही पाहिले. कारण सवय पडले एखाद्या गुन्हेगाराच्या मागे धावत पळत जायची आणि ती आता सवय जणू काय लागली आहे. फलंदाज बाद धक्का नंबर 1. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं संगीत आपण ऐकलं सकाळच्या सत्रामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती अहमद दाखल होतोय. अजून एक डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल या बॅचमध्ये दाखल झालाय. बॉलर तयार, बॉलर बॅट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न पुढे थांबला आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. जयेश भोईर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला देखील माहिती आहे रमेश कोहारी एक मोठं नाव आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा कमी आल्या तर या धाबा आपण रोखू शकतो. याच अनुषंगाने बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगला खेळला आहे मैदानावरती जयेश. गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये पूर्णपणे त्यानं थांबवलंय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 2 खेळाडू पोहोचतील, बॉलवरती उचलून फेक करतात. दरम्यान 2 धाबा प्रचंड वेगाने एक पडला जातील. अनिकेत भोईरला तुम्ही पाहताय प्रचंड वेगाने तो बॉलवरती पोहोचलाय, त्यामुळे इथून 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. डोके म्हटलं की नो डाऊट भोईर अँड भोईर कंपनी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणि आता खरं तर एक गायकर देखील ॲड झालेत. विशाल गायकर या टीममध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. आणि आता 12 खेळाडू तुम्हाला भोईर नावाचे पाहायला मिळतील. त्यामुळे या मॅचमध्ये आता आज रवी भोईर देखील जोडले गेलेत. एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. वेळ कमी मिळतो क्रिकेटसाठी, उद्योगधंदा देखील महत्त्वाचा आहे. परंतु जेव्हा जेव्हा खेळण्यासाठी रवी भोईर दाखल होतात तेव्हा चांगला क्रिकेट त्यांचा तुम्ही नेहमीच पाहिला, कारण 40+ एक चांगले खेळाडू आहेत. आणि या स्पर्धेमध्ये देखील आज त्यांचा खेळ तुम्ही पाहिला. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. 2 ओव्हरचा
पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. आता ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती कविदास. परेश हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु जेव्हा जेव्हा क्रिकेट तुम्ही पाहाल त्यावेळेस कविदास या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती दाखल झालाय. चांगली बॉलिंग. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्ही पाहता इथून 66 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 धाबा फलकावरती बनल्यात. अधिकचा वेळ खर्च करू नका. टायमर ऑन आहे, याची आपण नोंद घ्यायची, त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. आणि आता 5व्या षटकासाठी एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती 5 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या बातमध्ये अजूनही 61 धाबा चेस करायच्यात. बॉलर तयार. कविदास बॉलिंग ट्रॅकवरती. समोर रमेश कोहारी. आक्रमण करावं लागेल. आता या मॅचमध्ये मोठी धावफलक उभारावी लागेल. पहिलाच बॉल खेचला, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहताय. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीपची टोटल आता 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या अंती ज्यावेळेस डोके सगळं खेळत होता तेव्हा आपण पाहिलं असेल तर 2 ओव्हरच्या अंती फक्त आपण जर पाहिलं असेल तर 20च धाबा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि त्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहिलं 10 धाबा. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये 14, तर ओव्हर नंबर 5 मध्ये फहीमनं महागडी गोलंदाजी 21 धाबा त्याने खर्च केल्या. त्यामुळे तुम्ही पाहता टार्गेट मोठं सेट झालंय. या मॅचमध्ये 65 धाबा बनल्यात आणि आता 66 धावांचं टार्गेट चेस करत असताना मी म्हणेन थोडीशी दमछाक झाली आहे टीम भाईजान स्टार 11 या संघाला. बिगिट करण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर फाईन लेगला खेळाडू उपस्थित होते. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. 52 धाबांची गरज होती आणि आता अजून एक सिंगल ऍड होती, त्यामुळे आता एक कव्हरची गरज. जयेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. पंधरा धावा फलकावरती जोडले जातील. बरोबर तयार. जयेश बॅकफुटला गेले, पंच करायचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळते आणि आता सिंगल वरती थांबावं लागेल. या मॅचमध्ये मी म्हणेन पूर्णपणे आता जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय जयेशला. तुम्ही पाहताय जयेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. यंगस्टर खेळाडूच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे, त्यामुळे आता या मॅचमध्ये तो देखील चमकतोय आणि धावफलक पूर्णपणे थांबवलंय. या संच्या मागे थर्माच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर यांना तुम्ही पाहताय. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील दाखवलाय. टर्न केलाय ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू पोहोचेल आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. बरोबर तयार. अजून एक चांगला फटका. खेळाडू आहे डीप मध्ये, पोहोचतील वेगानं. दरम्यान सिंगल मिळतीये.
ओव्हर नंबर 4 रवी आलेत, रवी भोईर. पहिलाच बॉल घेतला ऑन साईडला, मिड विकेटला बॉल चाललाय, वाराशी वार्तालाप करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे रवी भोईर वरती आक्रमण, बॉल सीमा पार, षटकार. देखील हवाई हल्ला, बोलतोय जब्बरचा बल्ला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सेकंड इन रो. गेंद आई स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में बॉल सीमा पर उठा दी, पार्क बिग हिट, सिक्सर. थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय मैदानावरती दाखल झाले, मी आधीच म्हटलं होतं 12 बॉलचं खेळ ज्यावेळेस शिल्लक राहील ना त्यावेळेस टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पार मिळेल, आणि ते चित्र आपण पाहतोय जब्बरच्या बॅटमधून दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि एकेर धावफलक तुम्ही पाहताय वेगाने पुढे सरकतोय. 12 बॉल 45 ची गरज असताना तुम्ही पाहताय आता सामने येऊन ठेपलाय. 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये, 33 धावाची गरज आहे. 12 बॉल 47 चेस केल्या होत्या रबीज कोहारीनं या मॅचमध्ये. आता जब्बरवरती विश्वास दाखवलाय आणि आक्रमक पवित्रा घेतलाय, त्यामुळे तुम्ही पाहताय आता 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये, अजूनही 33 धावाची गरज आहे. या मॅचमध्ये 2 षटकार तर आलेत, कमबॅक करेल का रवी भोईर? अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे, या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय, थोडंसं स्पीडअप करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, आज अंतिम दिवस आहे. बरोबर यार, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, डीपमध्ये खेळाडू पोहोचतात, एक सिंगल तर एक पडी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय, आणि अखेर मैदान सोडावा लागेल. आता कोणता खेळाडू मैदान सोडतोय ते देखील आपण पाहणार आहोत. रजब बॅक टू द पॅव्हिलियन. त्या ठिकाणी DRS घेण्यात आला. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे हे पाहण्यासाठी आपण चेक करू, क्रॉसिंग चेक करणार आहोत. बरोबर का विक्रम शेलार सर? ओके. जब्बर बॅक टू द पॅव्हिलियन. त्यामुळे रजब आपण या मैदानाच्या आतमध्ये. चला जब्बर या आपण बाहेर, एकदा वेकवडी, त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 31 धावाची गरज आहे. 9 बॉल 31 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. 32 धाबा चेस करावा लागतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि अखेर रजबला देखील मैदान सोडावं लागतं. एका मागे एक धक्के आता मैदानावरती लागलेत. जब्बर ज्या वेळेस आउट झाला मग पाहिला तो भरपूर नाराज होता, कारण त्याला माहिती होतं की तो जर खेळपट्टीवरती राहिला असता तर धाबा येऊ शकला असता, परंतु आता संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय, कारण अजून एक धक्का लागतो. टीम भाईजान स्टार 11 बदलापूर गाव संघाला. फलंदाज बाद, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिराज.
मिराज. पुढचा बॉल यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम बॅटच्या बदला बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि धावफलक तुम्ही पाहता आता पूर्णपणे थांबलाय. 32 धावाची गरज या मॅच मध्ये. 2 षटकार आले जरूर, परंतु अनुभव प्रचंड रबीकडे, त्यामुळे ते कमबॅक करतात. बिग हिट, हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अनिकेत जज करतील आणि अखेर तिथे जेल टिपलाय, त्यामुळे मेरेजला देखील इथून मैदान सोडावं लागते. अजून एक झटका टीम बायजा स्टार 11 संघाला फरंदाज बाद. बॉडी ट्रॅक वरती रुपेश भोईर, बॉडी ट्रॅक वरती दाखल झाला. एक चांगला खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक जिंकणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेश भोईर मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोअर बोर्ड वरती आतापर्यंत धाबा 34. पहिलाच बॉल रुपेश भोईरचा बिर्र काऊन दिलाय आणि लॉंगॉनला खेळाडू त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. दाबाची गर्दी या मॅच मध्ये अरफातच्या बॅटमधून मोकाच्या निर्णयाक्षणी आता हा धोक्याचा षटकार आलाय, परंतु या मॅच मध्ये अजूनही 26 धाबा चेस करावा लागतील. बरोबर तयार. रुपेश भोईरवरती आक्रमण चढवलाय. सामना करता रंगला असता जर जब्बर इथून मात्र सेफ असते या मॅच मध्ये, परंतु इथून जब्बरनं मैदान सोडलंय. भरपूर नाराजी त्याने आज व्यक्त केली, कारण मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू धावचीच्या स्वरूपात आउट झालाय, त्यामुळे संघर्षाने सापडलाय. बॉल तयार. रुपेश भोईर अरफातच्या बॅटमधून षटकार आलाय. 5 बॉल आणि 26 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. या वेळेला देखील शफल क्रॉस होऊन स्क्वेअर लेगला चेंडूला उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल कमबॅक करतोय पुढच्याच बॉलवरती. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेश भोईर पूर्णपणे कमबॅक करत असताना 4 बॉलचं खेळ शिल्लक. 26 धाबा चेस करावा लागतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्र मोकळं होतं, परंतु इथून देखील आता अजून एक डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 3 बॉलमध्ये 26 धाबा चेस करावं लागतील. सामना मी मिळेल थोडंफार झुकलंय आता टीम जर्मन डोके संघाकडे. या वेळेला देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फरंदाज बाद. बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न वाईद आलेत.
एक सिंगल मेल. बरोबर तयार. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि ते सामना जिंकलाय टीम जर्मन डोके संघाने. अभिनंदन टीम जर्मन डोके. तर हार्ड लक टीम भाईजान स्टार 11 बदलापूर गाव.